आमच्या भाड्याने आणलेल्या एक न नाट्य, लेखक पु ल देशपांडे. मुंबई आणि पुणे शहरातील मोक्याच्या प्रसंगी मौन पाळण्याची चतुराई साधलेले 100 सूक्ष्म रसिक सोडल्यास न नाट्य हे काय प्रकरण आहे याविषयी समाजात बरेचसे ज्ञान आहे. न नाट्य हा प्रकार, वास्तविक त्याला नकार म्हणणार होतो, परंतु प्रकारच म्हटलेलं बरं. कारण न नाट्याच्या एका नेकांकी प्रयोगाला मी गेलेलो असताना तिथे जो प्रकार पाहिला त्याचाच हा वृत्तांत आहे. इतर प्रयोग नाट्यगृहात होतात, परंतु हा प्रयोग न नाट्यगृहात झाला. त्या हॉलमध्ये मी त्यापूर्वी एकदा म्युन्सिपाल्टीच्या एका मेंबराच्या शोकसभेला गेलेलो होतो. त्यावेळी त्याच्या नसलेल्या सद्गुणांचा गुणगौरव करणारी वक्तव्य झालेली होती. याहून अधिक नाटकी असं त्यानंतर तिथे काही घडलेलं नव्हतं. पुढे बरेच दिवस त्या जागेत कुटुंब नियोजन केंद्र असल्याचा बाहेरचा बोर्ड सांगत होता. म्हणजे काही घडण्यापेक्षा घडू न देण्याचाच प्रयत्न. न नाट्य प्रयोगाला योग्य अशीच परंपरा त्या जागेमध्ये होती. नवाला काही मिनिटे असण्यापूर्वी घंटा वाजली. न नाट्याला नकार घंटा वाजवतात ही समजूत ह्या खऱ्या घंटेने फोल ठरवली. आता माणसं जमायला सुरुवात झाली होती. ऑक्सिजनवर ठेवलेल्या माणसाची चौकशी करायला जमतात ना, त्या वेगाने, अगदी संथ. कसल्याशा चिंतेमध्ये. ही चिंता ही माणसं नाटकाला जातात तेव्हा नाट्यकलेच्या भवितव्याची असते, गाण्याला जातात तेव्हा संगीत कलेच्या. मी त्यातल्या त्यात 4-2 लोकांच्या पाठीत गुद्दा मारून काय पेनशा वगैरे लगट करण्याचा प्रयत्न केला, पण माणसं सलगी दाखवी नव्हतो. आपण चुकून भलतीकडे चालूय का काय अशी समजूत झाली. पण चेहरे तर परिचयाचे होते. एवढ्यात डोक्यावर स्वतःच्या केसांचा जिरटोप घातलेल्या मलखांबा इतक्या निमुळत्या आणि सरळ मुलीने माझ्या पुढे येऊन टूथपेस्टची जाहिरात केल्यासारखं हसून दाखवलं. मी देखील आजवर खाल्लेल्या पान तंबाखूची जाहिरात केली. तिने एका गोल नळकांड्यासारखा डबा पुढे गेला आणि हातात एक पत्रक दिलं. मी चुकून त्या पत्रकाची घडी करून डब्याच्या फटीत टाकणार होतो, पण वेळीच सावध होऊन रुपयाच्या नोटेच्या आडून 10 पैसे टाकले. मी ते पत्रक वाचायला सुरुवात केली. पाश्चात्य रंगभूमीवर आयनेस्कोने थिएटर ऑफ द ऍब्सर्ड नावाच्या एका ड्रामॅटिक अँटीप्लेची ट्रॅडिशन सुरू केली. या वाक्यातला पाश्चात्य रंगभूमीवर नावाच्या एका आणि सुरू केली एवढा मराठी भाग मला समजला. तरीही मी नेट धरून पुढे वाचत गेलो. जीवनामध्ये ज्याला आपण वियर्ड म्हणतो, मी पुन्हा अडलो. वियर्ड हा मराठी शब्द आहे हे मला माहित नव्हतं. तरी मी वाचन पुढे रेटलं. ह्या डायमेन्शन्स ज्यावेळी क्रॉसवेज वरती येतात आणि कैवल्यात्मक किंवा ज्याला आपण ऍब्स्ट्रॅक्शन ऑफ द ऍब्सर्ड आणि त्याचे अल्टिमेट कॉन्क्रिटायझेशन, मी नाद सोडून दिला आणि आज शिरावं का नाही याचा विचार करायला लागलो. पण तसा मी धीराचा मनुष्य आहे. तेवढ्यात एक चांगला 4 बोटे रुंद काड्यांचा चष्मा घातलेला हिरवा शर्ट माझ्या अंगावरून गेला. त्याच्याबरोबर लाल आणि काळ्या उभ्या सळ्यांची एक साडी होती. जाड चष्मा आपले दोन्ही हात हा एवढा मोठा मोठा म्हणताना दाखवतात तसं काहीतरी दाखवून सांगत होता. त्याच्या ह्या बोलण्याकडे साडीचं अजिबात लक्ष नव्हतं. ती इतर येणाऱ्या जाणाऱ्यांकडे बघून लिपस्टिक आणि रूज वेडेवाकडे करत होती. चष्म्याचं लक्ष त्याच्या स्वतःच्याच बोलण्याकडे होतं. त्यातून 1-2दा आयनेस्को आयनेस्को असा शब्द येऊन गेल्यानंतर मी त्याला विचारलं, हा आयनेस्को कोण आहे हो? यावर त्याने माझ्याकडे ज्या तुच्छतेने पाहिलं तसं एखाद्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती मरून पडलेल्या त्या कुत्र्याकडे पाहिलं असतं तरी ते त्या ढिगाऱ्यावरून उठून नाक्यावरच्या दुसऱ्या ढिगाऱ्यावर जाऊन पडून मेलं असतं. मी निमूटपणे आत गेलो आणि एका खुर्चीवर बसलो. काही वेळाने मी स्वतःलाच लखू अशी हाक मारली आणि म्हणालो, फिरून यत्न कर. आणि पुन्हा ते पत्रक वाचायला सुरुवात केली. त्यात
खुर्च्या हा ओळखीचा शब्द मला दिसला. त्याखाली मूळ लेखक उस्नेस्को असं लिहिलेलं होतं. हा उस्नेस्को म्हणजे आयनेस्कोचा चुलत भाऊ असावा अशी समजूत करून मी गप्प बसलो. नेहमीच्या नाटकांना पडदा असतो, परंतु हे न नाट्य असल्यामुळे त्याला पडदा नव्हता. स्टेजवर 20-22 रिकाम्या खुर्च्या होत्या. प्रेक्षागारामध्ये तेवढ्याच भरलेल्या होत्या. शेवटी तिसरी घंटा झाली आणि प्रेक्षागारातले दिवे मालवण्यापूर्वी मी ते पत्रक वाचलं. खुर्च्या, नरू, पुरुष, वय वर्ष 1, लग्न होऊन. ननू, त्याची पत्नी, वय तितकंच. नवरे, मेसर्स नवरे मांडववाले आणि मंडळीचे, वय कोणतेही, कायद्याने संज्ञा नसले की पुरे. पुढलं वाचेपर्यंत अंधार झाला आणि लाऊडस्पीकर मधून धमकी आल्यासारखा असा आवाज आला, खुर्च्या. ह्याच्यातला जो शेवटचा चा होता ना, त्याची अजून काही अक्षरं म्हणायची बाकी असल्यासारखा त्याचा उच्चार त्याने केलेला होता. मूळ प्रेक्षक उस्नेस्को. अनुवाद नेमका इथे माझ्या शेजारचा झोपी झालेला गेलेला पुन्हा जागा झाला आणि त्याने मला पुन्हा चिमटा काढला. माझ्या हातून बालहत्या व्हायला नको म्हणून मी शेवटी ती खुर्ची बदलली. खूप होत्या आणि पुढचा पुकारा ऐकायला लागलो, नरू. तेवढ्यात प्रेक्षकापैकी एकाने चुकून ओ अशी हाक मारली. याच्यावरती लोक हसले. अख्ख्या न नाट्यामध्ये एवढा एकच हशा झाला. ते न नाट्य होतं, हशे व्हायला चीप कॉमेडी नव्हती ती. पुढचा पुकारा झाला, नरू, जटाधर जोशी. प्रेक्षकात 20-25 टाळ्या वाजल्या. थोडक्यात सगळ्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. ननू, सोनाली शेर तुकडे. अरे 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 अरे. बाई आडनावात गेली. मी मनातल्या मनात म्हणालो, पण ते बहुतेक मागच्या रांगेत ऐकू गेलं असावं, कारण तिथून कोणतरी मला मिस्टर शटअप असं म्हणाला. मग शेर तुकडे कुटुंबातला एखादा तुकडा असला पाहिजे. असो. खुर्च्या, चा तसाच. दिग्दर्शक. ते नाव ऐकण्यापूर्वी माझ्या मनात विचार आला की न नाट्याला दिग्दर्शकाऐवजी न दर्शक बरा नसता का दिसला, पण त्याच्यात त्या सगळं नाव ऐकायचं राहून गेलं. मग रंगभूमीवर माफक उजेड पडला. पूर्वीच्या काळी बाळंतिणीच्या खोल्यांमधनं असायचा ना, तेवढाच. मागच्या बाजूला एक निळा पडदा होता. न नाट्याला फक्त ड्राफ्टचा पडदा चालत नाही. जुन्या नाटकांमध्ये असतो ना, तो नाही चालत. बाकी सगळे पडदे चालतात. मंचावर 20-22 घडीच्या खुर्च्या मांडलेल्या होत्या. अशा खुर्च्या मराठी सौंदर्यशास्त्राची मूलतत्वे किंवा यादवकालीन ताम्रपटावरील धातू साधिते असल्या व्याख्यानांना जमणाऱ्या गर्दीचा आगाऊ अंदाज असल्यामुळे प्रेक्षकांसाठी स्टेजवरतीच मांडतात. खुर्च्या घडीच्या होत्या बरं का. काही वेळाने 20 वर्षांच्या माणसाचा मेकअप केलेला एक 40शीतला टक्कलवाला पुरुषी केसांचा टोप घालून आला. मागच्या खुर्चीवरचा एक माणूस म्हणाला, काय एंट्री आहे, वा, पोकळी भेदून आला. बापरे, हा परिचित आवाज. स्थापत्यशास्त्रापासून ते अपत्य संगोपनादी कुठल्याही विषयावर व्याख्यान देणारा. मी पुन्हा खुर्ची बदलली. तेवढ्यात आतून एक बाई आली आणि त्याला नरू असं म्हणाली. ही ननू असली पाहिजे, कारण पुन्हा सभागृहाने कडकडून टाळ्या वाजवल्या. क्षणभर मला ती खऱ्या ननूची आई असेल असं वाटलं होतं. तेवढ्यात तो मगाचा आवाज आला, ग्रेट, व्हॉट अ बेरिंग, यु नो. तुम्हाला माहितीये का, यांची मुलगी कॉलेजमध्ये, पण ह्या तरुण मुलीचं काय सुपर बेरिंग घेतलंय या बाईनी, वा. मगाशी या उपद्रवाला वैतागून मी खुर्ची बदलली होती, आता रांग बदलली. आता मी फक्त नरू, ननू आणि खुर्च्या या पलीकडे काहीही पाहायचं नाही असं खरं म्हणजे ठरवलेलं होतं. पण खुर्च्यांचा थारेपालट करता करता पुन्हा कांजीवरम सूट आणि शेपटातल्या मोगरीच्या वेणीमागे जाऊन पोचलो. तो न प्रेक्षक पुन्हा झोपलेला होता. मी त्याच्या मागच्या रांगेत असल्यामुळे आता चिमट्यापासून लांब होतो. सूट आता काळोखाचा फायदा घेऊन मोगरीच्या वेणीशी असो. मी आपला नाट्य पाहायला सुरुवात केली. रंगमंचावरची पात्र आता बोलू लागलेली होती. नरू,
आले का रे ते? येतील हा नने. ननेरे काय म्हणतोस नरू? ननूच म्हण. अगं पण 1 वर्ष झालं आज आपल्या लग्नाला. होऊ दे, पण तू ननूच म्हणणार लाडक्या. आता सुमारे 15 मिनिटं नावाविषयी वाद सुरू झालेला होता. मी मनातल्या मनात म्हणत होतो, चला चला आटपा लवकर, काय वाटेल ते म्हणा, पण हे नाट्य सुरू करा. पण मी म्हणून काय फायदा? उसनेस कोणे मुळातच जर का नावात इतका घोळ घातला असेल तर त्याच्यात अनुवादकाचा तरी काय दोष असणार? तुम्हाला सांगू का, माझ्या स्वभावातच भूतदयेचा एक अथांग झरा आहे. मी सहसा कुणाही हजर व्यक्तीच्या डोक्यावरती दोषाचं खापर फोडत नाही. त्यातून न नाट्यातलाच का असेना, नट काय किंवा न नट काय, पाठ केलेलंच बोलणार ना शेवटी. इथे नावाविषयीचा जो वाद आहे तो नद्यांच्या पाणी तंट्यासारखा लांबत चाललेला होता. तू इतकी सौंदर्यपूर्ण आहेस आणि बलशाली आहेस की मनात आणशील ना तर इंग्लिश खाडी पोहून जाशील ना. नाही आता मला बरं का, जरा जरा अनुवादकाच्या मूळ इंग्रजीला चिकटून राहण्याच्या प्रतिज्ञेतले धोके दिसायला लागले होते. सौंदर्यतापूर्ण, बलशाली वगैरे खड्डे गचके द्यायला लागलेले होते. हे रे काय नऱ्या? हे बघ, मला नऱ्या म्हणू नकोस. पण मला नऱ्याच आवडतो. गोड गोड नाव, मोझार्टच्या चिमण्या बी मधल्या भैरवी सारखं. आ मोझार्टच्या चिमड्या ब मधली भैरवी? हा हा, अनुवादकर्त्यांनी इथे उसनेस्कोच्या न नाट्याचा जरासा नानुवाद केला होता. आता मोझार्ट म्हणजे पश्चिमी संगीतवाला, त्याच्या बी मायनर मधल्या सिम्फनीची चिमण्या ब मधली भैरवी झालेली होती. बापरे, म्हणजे हे न नाट्य असं आता गाळून गाळून प्यायला लागणार. माझा हा विचार चालू असताना ननू आणि नरू विंगेच्या दोन्ही बाजूना उभे होते. हॅव यू नोटिस्ड? स्टेज इज वेकंट. जीवनातली पोकळी वंडरफुल. छे 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 छे, खुर्च्या बदला, रांगा बदला, ही कुजबूज सगळीकडे चालूच. आणि ती स्टेजवरची ती पोकळी ती सुद्धा भरत नव्हती. तेवढ्यात आवाज आला, नरू, माझ्या प्रीता, 6 वाजत आले. आपल्या लग्नाच्या वर्षदिनाला येणाऱ्या पाहुण्यांपैकी कोणीच कसं नाही रे आलं. तरी मी तुला बजावत होते, लग्नाच्या वर्षदिनाला एवढा मोठा हॉल कशाना भाड्याने घेतलास? छे छे, वेडीच आहेस तू माझ्या स्त्रीये की जिच्यावर माझे प्रेम आहे. अगं, आपल्या लग्नाच्या दिवशी टॅक्सीवाल्यांच्या संपाचं निमित्त सांगून बरेच लोक लग्नात द्यायची बक्षिसे बुडवायची म्हणून आलेच नाहीत. त्यांना तसा सोडतोय होय मी. नरू, नरू राया, तुम्ही किती किती हुशार आहात हो. फार फार हुशार. वशिला असता तर निष्णात कायदे पंडित. कायदे पंडित का वैद्यराज? छे छे, सेनापती किंवा मी तर म्हणेन पोपच्या खालोखालच्या दर्जाचे अधिकारी देखील झाला असता. नरू नावाचा इसम पोपच्या खालोखालच्या दर्जाचा अधिकारी म्हणजे भगवंता? कार्डिनल. कार्डिनल? मुळात उसनेस्कोचा कार्डिनल. ख्रिस्त देवा, त्यांना ते काय करतायत ते समजत नाहीये, तेव्हा त्या क्षमा करावीच त्या अनुवादकाला. किंवा एखादे मंत्री सुद्धा झाला असता. आता नरूचं काम करणारा पार्टी मंत्री होणं अजिबात शक्य नव्हतं, कारण दुसऱ्याने लिहून दिलेली भाषणं तो पुष्कळ चांगली म्हणत होता. हे तू काय कमी लुच्ची आहेस? आपली पहिली ओळख झाली तेव्हा 6 जूनला. अरे, 6 जून कुठलं? 7 ऑगस्ट. 7 ऑगस्ट कशी असेल? माझ्या गेल्या वर्षीच्या डायरीत नोंद आहे 6 जूनला. कसली नोंद आहे? माझ्या अमूल्य वस्तूप्रमाणे असणाऱ्या. तुला घेऊन उपहारगृहात गेलो, तिथे 2 कोका कोला विकत घेतल्याची. छे छे छे, ते 7 ऑगस्टला. आता काही वेळ हे न नाट्य शिवाजीचं जन्मवर्ष 1627 की 30 ह्या वादासारखं 6 जून का 7 ऑगस्ट, 6 जून का 7 ऑगस्ट ह्याच्यावर चाललेलं होतं. पुन्हा तो आवाज आला, वा, टाइमची रिलेशनशिप छेदून. शेवटी मी कानात बोटं घातली. समोरचा सूट मोगरीच्या वेणीचा शेपटा हळूच हातात घेत होता. त्यामुळे समोर न बघता झक्कत स्टेजवरती पाहायला लागायचं. आणि तिथे तर ह्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाची तिथी निश्चित होईना. लाडक्या, पण अजून पाहुणे कसे येत नाहीत? तू पत्ता तर नीट दिला होतास ना? हो तर. तुझ्या ऑफिसातले लोक लग्नाला आले नव्हते. आज तरी नक्की येणार आहेत ना? तू निर्धास्त राहा.
मी आमच्या सेक्शन मधल्या सोनिया लिमयलाच तर सगळ्यांना आणायला सांगितलंय. या कामगिरीबद्दल त्याला मी काल बजावून ठेवले आहे. शिवाय त्यानेच तर मला सांगितलंय की आमच्या सेक्शन तर्फे आपल्याला वाढदिवसाचे बक्षीस म्हणून स्टेनलेसचा टिफिन कॅरियर देणार आहेत. खानावळीचा डबा? हम्म. पण त्यांना आपण खानावळीतून डबे मागून जेवतो हे कसं कळलं? तू सांगितलंस वाटतं. मी कशाला सांगू? मी मुळीच सांगितलं नाही. पण हा लिमया तिथेच जातो ना गिळायला. मग आपण ना खानावळच बदलून टाकू. खूप भटारखाने आहेत की. नको. निमकराकडची डुकराच्या मांसाची तळलेली भजी. हा हा, हा. हर 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 माझ्याच्याने ऐकवे ना. मुळातला उसनेस्को जसाच्या तसा ठेवण्याची या भाषांतर्याला नाही त्या ठिकाणी बुद्धी का व्हावी? सॉसेजेस म्हटलं असतं तर काय बिघडलं असतं हो. त्यासाठी विरकरांचा कोश कशाला उडाला पाहिजे? मुळातल्या निकोलसचा तेवढा निमकर केला आणि त्या भटाला भटारखाना चालवायला लावून त्याच्याकडून डुकराच्या मांसाची भजी तळवून घेतलेली आहे. लिमये नावाच्या इसमाला तिथे जेवायला धाडला आणि सुगरणाची काप त्याला नसती का देऊन चालली? डुकराच्या मांसाची भजी? मीच काय, पण त्या काळोखामधली अनेक अंग शहारली. मात्र तो सर्वज्ञ तो मात्र ओरडत होता, बोल्डनेस बोल्डनेस. असा कोंडी फोडू धीटपणा पाहिजे. ठेचा रे त्याला. त्याच्या काळोखातून एकदम आवाज आला आणि सभागृहामध्ये एकदम सामसूम झाली. काही लोकांना आता आतून तिसरं पात्र येणार असं वाटून ते जरा सुखावल्यासारखे झाले. पण आतली गोष्ट मलाच माहिती होती. कारण ठेचा रे त्याला हे मीच ओरडलं होतं. स्टेजवर नरू आणि ननूच होते. एकदा उजव्या विंगेकडे बघत, एकदा डाव्या विंगेकडे बघत. नरूराया, किती किती हुशार आहात हो. फार फार हुशार. वशिला असता तर एखादे निष्णात कायदे पंडित किंवा वैद्यराज किंवा सेनापती किंवा पोपच्या या न नाट्याची पिन अडकल्यासारखं झालं होतं. तेच 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 वाक्य पुन्हा पुन्हा म्हणायचं. मी अशा वेळी समोरच्या सुटाच्या हालचाली बघत होतो. कांजीवरम साडी कुरकुर करत होती बटाट्याच्या काचऱ्यांची. पण ते पाहुणे येणार आहेत ना नक्की? अरे येणार म्हणजे? इथे सभागृहातले ते एकूण 20-22 सगळे लोक चपापले. त्याचं काही कारण विशेष नव्हतं. माझी जांभई जरा मोठ्याने गेलेली होती. मोगरीच्या वेणीने मोठ्या तोऱ्याने असं मागे वळून बघितलं. तितक्याच तोऱ्यात मी माझ्या मागच्या रांगेमध्ये वळून बघून मी मोगरीच्या वेणीचा कात्रज केला. इकडे पहा, सगळे येणार आहेत. आमच्या सेक्शन मधले आपले इतर मित्र. अगं आत्ता या खुर्च्यावरून जातील. पण इतक्या खुर्च्यांचं भाडं परवडणार आहे का आपल्याला? वर फायदा उरेल, भाडच काय. प्रत्येकाच्या हारातले सरासरी 2 रुपये धरलेच ना तरी 30-40 रुपये सहज. हॉलचं भाडं आगाऊ दिलंच आहे. बरं, आईस्क्रीम वाला आयत्या वेळी हो म्हणून आला नाही हे सांगायचं ठरलंच आहे आपलं. कशारे युक्त्या सुचतात तुला बोलू? नरूराया, खरंच किती किती हुशार आहात हो तुम्ही. वशिला असता तर एखाद्या निष्णात कायदे पंडित. तुला त्या उसनेस्कोची पिन अडकली. नवऱ्याची स्तुती बायका कुठल्या शब्दात करतात ह्याचा त्याला बहुतेक अनुभव नसावा. विवाहित असणार बहुतेक. हे बघ, ज्यांच्याकडून रोख आहेर मिळण्याची खात्री आहे ना अशाच लोकांना मी पाचारलं आहे. आता आपले गुळवणे ते मला 10 रुपये आहेरादाखल देणार आहेत असं 10 ठिकाणी बोलले आहेत. त्यांना ना आपण हे सगळ्यात पुढच्या खुर्चीत बसवू. हा या इथे. मग पैशाचा लखोटा स्वीकारता स्वीकारता आम्ही म्हणेन, गुळवणी कशाला कशाला उगीच आहेर. हो, तुमचे आशीर्वादच मोठे आहेत. त्या दिवशी आमच्या लग्नात चर्चमध्ये पादरी बाबा मंगलाष्टक म्हणत होते तेव्हा. अनुवादाने इथे पुन्हा क्रांतिकारक डुलकी दिलेली होती. नाहीतर पादरी चर्चमध्ये मंगलाष्टक कशाला म्हणेल? कोण म्हणतो पूर्व ती पूर्व आणि पश्चिम ती पश्चिम म्हणून. ह्या न नाट्यामध्ये उगवत आणि मावळत एकमेकींना कवळत होत्या. निमकराच्या खानावळीत डुकराची भजी, पादरी मंगलाष्टक म्हणतोय. पुढे तर लग्नानंतरच्या सत्यनारायणाला प्रसादाचं पुडिंग आणि लाल मद्य वाटलेलं असणार. आता प्रसादाला दारू वाटायला ही काय मुंबईतल्या सार्वजनिक सत्यनारायणाची जंगी महापूजा होती का? शेवटी पण तिथे इथे न नाट्य आवरायला तयार नव्हतं. ते चालूच होतं. रुतलेला ट्रक ज्या वेगाने धावेल ना त्या वेगाने ते चाललेलं होतं. आतापर्यंत सभागृहात आता घोर शांततेचे आवाज ऐकू यायला लागलेले होते.
हे बघ, या खुर्चींवर, इकडे खुर्चीवर गुळवणी, इथे मगनलाल ड्रेसवाल्याचा माणूस. त्याला कशाला बोलावलंय? अरे वा, आपल्या लग्नात त्याचा सूट भाड्याने आणला होता ना, त्याला मी इथेच बोलवलंय तुंबलेले पैसे न्यायला. गुळवणींच्या 10 रुपयातून देऊ. पण गुळवणींच्या 10 रुपयातनं आपण कोणाकोणाचं काय काय देणार आहोत? मला माझ्या लग्नातल्या झबल्याचं बिल द्यायचंय अजून. काय? हिने लग्नामध्ये झबलं घातलं होतं? हा, अनुवाद करत्याने पुन्हा माशी खाल्ली. वेडिंग गाऊनचं लग्नातलं झबलं झालं. हिने झबलं घातलेलं होतं तर नवरदेवाने काय फिर्याद घातलेली होती? कारण विरकरांच्या कोशामध्ये सूट म्हणजे फिर्याद असाही अर्थ आहे ना. हे पहा नर्मदाबाई, नरू, क्षमस्व, लग्न होण्यापूर्वीच नाव आलं ग तोंडात. मी गुळवणींच्या 10 रुपयातून माझं बिल देतो, पण तुझ्या हेडबाई येणार आहेत ना. अगं तूच तर म्हणली होतीस की तुझ्या जोडीच्या मास्तरनी तुझ्या लग्नासाठी 50 रुपये देणार आहेत म्हणून. मग गुळवणी इथे, इथे मास्तरनी, किती 10 आहेत ना. 1 2 3 8 9 10. त्यांना इतकं पुढं नको, मग तू त्यांच्याकडेच बघत बसशील. अगं आयुष्यात मी एकाच मास्तरणीकडे पाहिलं आणि काय सांगू तुला, तिच्याशी माझं लग्न झालं. काय? तुझं लग्न झालं होतं? दूर हो, स्पर्श करू नकोस मला. हे जाणून बुजून असत्य बोलणाऱ्या, अत्यंत दुष्ट क्रूर मनुष्या, अन्यायाने ठकबाजी करणाऱ्या. आता ननूच्या मराठी शिव्यांनी हे शब्दनिष्ठ वळण उघड्या इंग्रजी मराठी कोशातून घेतलेलं होतं. एरवी मराठीमध्ये कसाई मेला वगैरे अपौरुषेय वाङ्मय काय कमी आहे का? अगं पण तू का अशी रागवली आहेस? एका मास्तरणीशी लग्न झालंय म्हणून सांगणाऱ्या पुरुषा, तुला आपण एका मुग्ध युवतीशी असत्य भाषण केल्याचा पश्चाताप न होता आकाशातल्या बापाच्या घरी रुजू न होणाऱ्या पातक करताना तुझ्या मनाला खंत अगर खेद का वाटली नाही याचा विचार मोक्ष दिनाच्या दिवशी तुला करावाच लागेल. हे वाक्य संपल्यावर मी काळोखात उठून आमेन असं म्हणालो. ह्या वाक्यातली कर्ता, कर्म, क्रियापद, विशेषण, क्रिया विशेषण ही रानोमाळ हरवलेली होती. मी जत्रेत मुलं माणसं हरवतात ना तशी. अगं पण ही मास्तरीण म्हणजे तूच. हे माझ्या प्रभू, खरंच की लाडक्या, माझ्या भिरभिरत्या डोळ्यांच्या सशा, माझ्या मधा. अरे राम, हनीचं भाषांतर. मी मुळातली इंग्रजी वाक्य जुळवाड्याचा नाद शेवटी सोडून दिला. इथे गुळवणी, त्या कोपऱ्यात शारंगपाणी वकील, त्याला कोपऱ्यातच बसू दे. तो म्हाताराना फार कदरू आहे. 2 रुपये देईल फार तर फार. या 2 खुर्च्यांवर श्रीयुत आणि श्रीमती एरंडवणे. एरंडवणे म्हणजे आपल्या लग्नाच्या मांडवात खिसा कापला म्हणून ओरडत होते ते का रे? तेच. त्यांचा खिसा ना फक्त लग्न, बाप्तिस्मा, नाताळचा सण अशा वेळीच कापला जातो. नाताळात त्यांची बायको त्यांना ओवाळते ना, तेव्हा देखील खिशात हात घालून ते खिसा कापला म्हणून ओरडतात. इथे भाषांतरवाल्याने नाताळ आणि दिवाळी यांचा मनोहर सणसंकर केलेला होता. मराठी वाङ्मय आणि पर्यायाने मराठी माणसं सर्वस्वी परभृत होतील तो सुदिन, हे कुठल्याही कॉलेजात न शिकता प्राध्यापक म्हणवणाऱ्या अध्यापकाचं मत मला आठवलं. नरुराया, किती किती हुशार आहात तुम्ही. वशिला असता तर निष्णात कायदे पंडित. बाबा, कुत्र स्वतःच शेपूट खात गिरक्या मारतं तसं हे उसनेस्कोचं न नाट्य स्वतःचे संवाद पुन्हा 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 सगळं जागच्या जागी फिरत होतं. हे थांब, कोणीतरी आलंय. या. कोण आहे हो? शारंगपाणी वकिलांची चिठ्ठी आली आहे. कोर्टात महत्वाचं काम असल्यामुळे येऊ शकत नाही. चोर, आज कुठलं रविवारचं कोर्ट? उचल त्यांची खुर्ची उचल, डोळ्यापुढे सुद्धा नको. तूच उचल, तुझेच पाहुणे होते. अरे नरू, लवकर ये. ते बघ, तुझे लिमये आले वाटतं. आणि त्यांच्या हातात मला चक्काकणार असं काहीतरी दिसतंय. स्टेनलेस स्टीलचा डबा वाटतोय. कुठे आली मय? तो काय? तो काय लिमय इतका लठ्ठ, उंच, गरम कोट, गंबूट आणि लोखंडी टोपी घालून वजन केलं ना तरी 60 पाऊंड भरेल.
हा दुसराच कोणीतरी चमत्कारिक आहे. चमत्कारिक. हा हा, स्ट्रेंजर स्ट्रेंजर. अरे मग अजून तुझे आहेर देणारे मित्र येत कसे नाही? 1.5 तास होऊन गेला. मला आता खूप कंटाळा आला. मला देखील. कोणीतरी एकमेव इमानी प्रेक्षक ओरडला. त्याला धैर्य होतं, मला नव्हतं. अगं कंटाळून कसं चालेल? लाडके, आज आपल्या लग्नाची पहिली वर्षतिथी आहे. हे काळ कसा उडत जातो ना. तुला आठवतंय का? चिरा बाजाराच्या क्रुसाजवळ आपण जात होतो, बर्फ पडत होता. बर्फ? चिरा बाजारात? वरच्या मजल्यावरून कोणाला तरी ताप आला म्हणून आईस बॅग रिकामी केली असेल. लंडनच्या चेअरिंग क्रॉसचा चिरा बाजारातला क्रूज केलेला होता. हे थांब थांब, कोणीतरी आलंय वाटतं. हा हा, या 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 या. अगं बाई, यायला लागले वाटतं. इथून पुढे ती ननू समोरच्या रिकाम्या खुर्च्यांकडे पाहत, म्हणजे स्टेजवरच्या बरं का, प्रेक्षकांमधल्या नव्हे, बोलायला लागली. पूर्वीच्या साध्या नाटकांमध्ये स्टेजवर नट एकटाच स्वतःशी बोलायला लागला की त्याला स्वगत म्हणायचे. न नाट्यात मात्र त्याला तसं म्हणायची सोय नव्हती. काय नाडकर्णी बाई, माझं लग्नच होणार नाही म्हणत होतात ना आता. आणि काय ग चंद्रभागाबाई गावस्कर, हिंदीची कोविड झालीस म्हणून हमारे साथ कभी कभी शादी करने की कोई आएगा असं म्हणत होतीस ना. आता बघ. आणि तुम्ही हो रेगे पिंगे तुंगे, त्रिकुट नाही का तुमचं माझी चेष्टा करणार. आता बघा. आल्या का ग? म्हणजे अगं तू इथे कोणाशी बोलत होतीस? ह्या नाडकर्णी बाई, गावस्कर बाई, पिंगे रिंगे तुंगे, कुठे कुठे आहेत? ह्या काय. अगं पण या खुर्च्या आहेत रिकाम्या. पण त्या भरतील ना. कुठल्या भरतायत? एक नंबरचा पाजी, तो लिमया, चिठ्ठ्या पाठवतायत हापिसाच्या शिपायाबरोबर चोर. हेडक्लर्कची प्रकृती एकदम ढासळल्यामुळे सर्व सेक्शन त्यांच्या घरी गेला आहे. तेव्हा समारंभाला कोणीही येऊ शकत नाही. आपले विश्वासू डाकू साले, थीफ थीफ. प्रकृती ढासळी म्हणजे मेला का हेडक्लर्क? आणि त्या जनोबा परांजप्याला आजच ढासळायला काय झालंय? आणि हे काय तिथे त्यांची शवपेटिका घेऊन गेलेत की काय? परांजप्याची शवपेटिका? डॅम्बिस. ननू, उचल त्या सगळ्या खुर्च्या. तुमच्या सेक्शनच्याच आहेत, तुम्हीच उचला. काही हरकत नाही. नका येऊ, कोणीही येऊ नका. जोपर्यंत गुळवणी जिवंत आहे ना, तोपर्यंत मला मरण नाही. त्याच्या मुलाच्या मुंजीच्या बाप्तिस्म्यात मी त्याला एक सफेद घोड्याची बाटली भरून दिली होती. आणि त्याच्या बायकोच्या लग्नाला जेव्हा 25 वर्ष झाली होती ना, तेव्हा हातात ते चॉकलेट नावाचे खाद्य दिले होते. बायकोच्या लग्नाला 25? हा, बायकोच्या हातात लग्नाला जेव्हा 25 वर्ष झाले होते. हा, म्हणजे शब्दांचे डबे पुढे मागे गेले होते, ते मी मनातल्या मनात जोडून घेतले. हा. पण नरू, गुळवणींना ते आठवेल का रे? अगं त्यालाच काय, थडग्याखाली मुक्त दिनाची वाट पाहत पडलेल्या त्याच्या बाप दिगूभाऊ गुळवणी त्याला सुद्धा आठवेल. हे आमच्या खेतवाडीतील गुळवणी पवित्र वर्तणुकीचं आहे. दर रविवारी ख्रिस्त मंदिरातील काकड आरती चुकवत नाही तो. एक वेळ ख्रिस्त मंदिरातले भटजी गैरहजर असतील. बाप जनोबा तर नेहमी उशिरा येतात. पण गुळवणी, अरे डिसेंबरच्या थंडीत कडाक्यात बर्फ पडत असताना देखील सोवळं नेसून उभे असतात, पवित्र ग्रंथातील स्तोत्र म्हणत. मेलो मेलो मेलो, आता मी पूर्णपणे मेलेलो आहे. खेतवाडीतली हातभट्टी आणि विलायती विस्की मिक्स करून ह्या अनुवादवाल्याने ती ढोसत हे न नाट्याचं भाषांतर चालवलेलं होतं. याविषयी माझ्या मनात आता शंकाही उरलेली नव्हती. त्याशिवाय का खेतवाडीमध्ये बर्फ पडताना ह्याला दिसलं असतं आणि उसनेस्कोच्या एखाद्या फादर जॉनचा बाप जनोबा झाला असता. इथे शेवटी नरूच्या डोक्यावरून हात फिरवायला लागली आणि त्याचा पुरुषी केसांचा टोप गळून पडला. तेवढ्यात नरूने लाडात येऊन ननूच्या गालावर चपटी मारली आणि तिची कवळी उडाली. असं म्हणून ते शेवटी न नाट्य तिथे संपलं. न नाट्य हे असं नकली चिजा उघड केल्यामुळे संपतं हे मला ठाऊक नव्हतं.
कथेचं नाव आहे पत्रिका. लेखक आहेत G.A. कुलकर्णी. हे कार्य आपल्याला कोणी केव्हा सांगितले हे त्याला काहीच आठवेना. गोंधळून तो त्या प्रासादाच्या विशाल पायऱ्यांवर क्षणभर रेंगाळला. त्याच्या मागे घनदाट निश्चल वाटणाऱ्या झाडांच्या गर्दीतून अरुंद रस्ता खालपर्यंत गेला होता. पण खाली मात्र निळसर अस्पष्ट अशा जलाभासात सगळेच काही विरून गेले होते. हा चढ आपण केव्हा चढून आलो याची त्याला स्मृती नव्हती आणि हातात असलेल्या रक्तवर्णी पत्रिकेवरची मुद्राही त्याला पूर्ण अपरिचित होती. प्रासादाचे महाद्वार उंच उंच होत कमानदार झाले होते व त्यावर रुद्र नेत्राच्या सिंहमुखाची प्रतिमा होती. हे महाकाय द्वार आपल्याकडून कसे काय उघडणार याचा विचार करत त्याने त्याला भीत भीत स्पर्श केला तेव्हा ते धातुमय झगझगीत द्वार सहज उघडले. कडा कोसळल्याप्रमाणे आतील साखळदंड आरगळेसह खाली आदळला आणि एखादे निद्रिस्त श्वापद त्रस्त झाल्याप्रमाणे त्या आवाजाच्या प्रतिध्वनींच्या लाटांनी सारा प्रासाद थरथरत राहिला. तो भयभीत मनाने आत पहिल्या चौकात आला. भोवती सर्वत्र अंधार होता आणि प्राचीन जखमेत वेदनेचा चिरंतन बिंदू असावा त्याप्रमाणे तो त्या अंधकारात ठसठसणाऱ्या हृदयाने उभा राहिला. सभोवार महाद्वाराप्रमाणे अस्पष्ट दिसणारे पण आकाराने लहान असे अनेक दरवाजे होते, पण ते सगळे अगदी चिरे बंद झाकले होते. महाद्वार उघडल्यावर तरी कोठे प्रकाशाचा ओरखडा दिसतो की काय हे तो पाहू लागला, पण कोठेही हालचाल नव्हती की अंधारात कसली डचमळ नव्हती. येथे कोणी आहे का? वर पाहत त्याने मोठ्याने विचारले. अंधारावरील एक पदर सोलत गेल्याप्रमाणे आवाज चढत वर गेला. नंतर एका निशब्द क्षणानंतर हजार जिभा बोलू लागल्याप्रमाणे प्रतिध्वनी येऊन साऱ्या बाजूनी त्याच्यावर आदळले. येथे कोणी आहे का? आहे का? आहे का? शेवटचा ध्वनी विरत जाऊन अंधारावरून उघडून नाहीसा झाला. मी आलो आहे, तो पुन्हा म्हणाला. मी आलो आहे, आलो आहे, आलो आहे. प्रासाद बोलला व पुन्हा मूक होऊन अंधार होऊन बसला. त्या असंख्य दरवाजांपैकी एकही उघडला नाही. आता त्याच्या डोळ्यांना अंधाराची सवय झाली होती. त्याने निराशेने सर्वत्र निरखून पाहिले. भोवती अनेक वेटोळी असलेला एक जिना त्याला एका कोपऱ्यात दिसला. त्या अस्पष्ट दिसणाऱ्या कठड्यावरून त्याची नजर वर वर गेली आणि अगदी उंच जात अंधारात विरली. अगदी वरच्या सज्जावर कठड्याला टेकून एक आकृती उभी होती. तिच्या अंगावर तेजस्वी कृष्ण वस्त्रे होती. तप्त सुवर्णाने रेखल्याप्रमाणे तिच्या कडेने झळझळीत बाह्य रेषा होती. एवढ्या अंतरावरूनही ती आकृती आपल्याकडेच रोखून पाहत आहे अशी त्याला अस्वस्थ जाणीव झाली व त्याचे अंग उष्ण झाले. तो जिन्याची एक एक पायरी चढू लागला, परंतु पायातील सारी शक्ती जरी सांडत चालली तरी आपण वर आलो हे त्याला जाणवेना. अखेर सारे अंगच बधीर झाले. मस्तकात ठिणगीप्रमाणे उरलेल्या निश्चयाच्या आधारेच तो सरकत होता व कठपुतळीप्रमाणे त्याचे शरीर वर ओढले जात होते. अखेर तो त्या आकृतीपुढे येऊन उभा राहिला. आता तिची वस्त्रे कृष्ण प्रकाशाने जास्तच तळपत होती व डोळ्यातील रक्तिमा जास्तच दाहक वाटत होता. मी खालून साद घातली, तू उत्तर का दिले नाहीस? वरपर्यंत येण्याची माझी व्यथा तर वाचली असती, तो म्हणाला. मी तुला तत्काळ उत्तर दिले. आकृती खाली तळाशी उभी राहून बोलत असल्याप्रमाणे खोल आवाजात म्हणाली. पण मी तर प्रतिध्वनीच मात्र ऐकले. तीच माझी उत्तरे होती. तुझ्या वेदना वाचल्या नसत्याच, कारण तुला इथेपर्यंत यावेच लागले असते. तू आणलेली पत्रिका स्वीकारल्याखेरीज मला येथून निघता येत नाही, कृष्णवस्त्रातील व्यक्ती म्हणाली. आता त्याचे सारे अंग विगलित होऊ लागले होते व पत्रिकेचा भार सुद्धा त्याच्या बोटांना सावेना. त्याने निश्चयी प्रयत्नाने हात पुढे केला व क्षीणपणे म्हटले,
आता तरी ही पत्रिका सत्वर स्वीकार व मला मुक्त कर. त्या व्यक्तीने मान हलवीत म्हटले, तू हा उंबरा ओलांडून आत आलास तरच मला ती पत्रिका स्वीकारता येईल. तिच्या त्या शब्दांनी प्रथमच त्याचे लक्ष उंबऱ्याकडे गेले. त्या दोघांमध्ये तो उंबरा एकाकडेहून दुसऱ्याकडेपर्यंत पसरला होता. तो विशाल सर्पाच्या अंगाचा असून त्यावर अनेक सर्पमुखे स्थिर निर्विकार डोळ्यांनी लहान मोठी होत होती. आता त्याचे अंग निर्जीव झाले, हाडे वितळत असल्याप्रमाणे श्रम जाणवत होते व विश्रांतीच्या क्षणासाठी त्याचा जीव आसूसला होता. मोठ्या कष्टाने तो उठला व त्याने उंबरा ओलांडून आत पाऊल टाकले. त्या क्षणी सारी सर्पमुखे एकदम विस्तृत झाली व त्यांच्या विषारी फुत्कारांनी त्याची पावले काळवंडली. आत आल्यावर त्याने ती पत्रिका त्या व्यक्तीला दिली व एका खांबाचा आधार घेऊन तो उभा राहिला. आता तरी परत फिरण्यास मी मोकळा झालो. धापा टाकत तो म्हणाला, नाही, हा उंबरा एकदा ओलांडल्यावर तुला माघारी जाता येणार नाही. ती व्यक्ती म्हणाली, मी तुझा फार कृतज्ञ आहे, कारण तुझ्याकडून पत्रिका आल्याखेरीज मला येथून मुक्तता नाही. मी आता निघालो, तेव्हा या प्रकाशमय कृष्ण वस्त्राचा तू स्वीकार कर. हे प्रकाशमय कृष्ण वस्त्र नाही, तो म्हणाला, अंधारमय प्रकाश वस्त्र आहे. त्या दोन्हीचा अर्थ या क्षणी एकच आहे. हे वस्त्र आता तुझेच आहे. माझा क्षण येऊन ठेपला आहे. परंतु माझे भवितव्य काय? मी या कारागृहात सदैव बंदिस्तच राहणार की काय? त्याने असहायपणे विचारले. नाही, तुझाही क्षण असाच एक दिवस येईल. तुला तुझी पत्रिका प्राप्त झाली की माझ्याप्रमाणेच तुझी देखील मुक्तता होईल. त्या व्यक्तीने प्रकाशाचे कृष्ण वस्त्र काढले व त्याच्या अंगावर टाकले. ती व्यक्ती अनावृत्त होताच विस्मयाने त्याचे सारे शरीर थरारून गेले. ती व्यक्ती म्हणजे तो स्वतः समोर उभा होता. त्या व्यक्तीने मग निर्भयपणे उंबरा ओलांडला. त्यावेळी सारी सर्पमुखे निद्रिस्त दुर्बल राहिल्याप्रमाणे अचेतन राहिली. आकृती जिना उतरत लहान लहान होत गेली. महाद्वार उघडताच त्या खोल अंधाराच्या तळाशी एक डोळा उघडल्याप्रमाणे प्रकाशाचा चौकोन पसरला. दुसऱ्याच क्षणी महाद्वार बंद झाले. एका अदृश्य तीक्ष्ण शस्त्राचा आघात व्हावा त्याप्रमाणे प्रकाशाचा तुकडा तुटून नाहीसा झाला आणि पुन्हा वर चढलेल्या साखळदंड अर्गळेच्या प्रचंड ध्वनीमुळे गोल स्तंभाप्रमाणे असलेला अंधार हादरून गेला. आता तो सर्वात वरच्या सज्जात एका खांबाला टेकून आपल्या पत्रिकेची वाट पाहत उभा आहे व या क्षणी कशाचा प्रारंभ झाला की अंत झाला या संभ्रमाचे प्रकाशमय कृष्ण वस्त्र त्याच्या अंगावर पसरले आहे. नमस्कार. कथेचं नाव आहे पडदा आणि लेखक अर्थात G.A. कुलकर्णी. प्रिन्सिपॉल ठकांनी चष्मा काढला व अंगठा आणि मधलं बोट यांनी डोळे दाबत हातातील इंग्रजी मासिक टेबलावर टाकलं. स्लीपर पायांवर चढवत ते उठले आणि खिडकीपाशी येऊन उभे राहिले. पण तेथे येताच नासल्या शेवाळी पाण्याप्रमाणे दिसणाऱ्या मळकट हिरवट रंगाच्या पडद्याकडे त्यांचं लक्ष गेलं व एखाद्या मूक जखमेला नकळतच स्पर्श व्हावा त्याप्रमाणे त्यांचं मन वेदनेनं दचकलं. आजूबाजूची खोली त्यांनी एखाद्या चित्राप्रमाणे सजवली होती. आयुष्याच्या प्रवासात त्यांच्या काव्यलोलूप तरल मनावर आलेले कोमल तरंग त्यांनी या ना त्या वस्तूच्या रूपाने मूर्त केले होते. ती खोली त्यांच्या जीवनाची मधुर स्मृती होती. समोरील भिंतीवर शुभ्र संगमरवरी दगडाचं
लहान लहान तुकडे शिसवीच्या लाकडात बसवून केलेलं कापरी बेटाचं निसर्ग दृश्य होतं. ते त्यांनी खुद्द कापरीलाच विकत घेतलं होतं. त्या लहानशा चौकटीत सुरेल रेशमी रेषांचं धुंद स्वप्न गोठवून ठेवलं होतं. त्या चित्राभोवती डोळे निववणाऱ्या निळ्या समुद्राच्या आठवणीचा जरतारी शेला. कापरी बेटच मुळी निळ्या मखमली समुद्रावरील एखाद्या चमकीप्रमाणे होतं. डाव्या बाजूला डेगाचे बेभान होऊन नाचत असलेले नर्तिकेचं चित्र होतं. रंगसंगतीच्या लाटांवर फेसाळलेलं यौवन, त्याच्या बरोबर समोरच होकुसायच्या लाटा या चित्राची प्रतिकृती. अजस्त्र नागाच्या फळीप्रमाणे विशाल उन्मत्त लाट, झेप टाकण्यापूर्वी क्षणभर गर्वानं स्थिरावलेली, तिच्या छायेत असहाय्य वाटणारी एवढीशी ठिपक्यांसारखी माणसं. त्या चित्राच्या साधेपणातील घरंदाज श्रीमंती, वळत वळत जाणाऱ्या जिवंत धारदार रेषेतील सामर्थ्य विलक्षण उत्कट होतं. एका कोपऱ्यात किंचित लालसर दगडाची शोभेची शेगडी होती आणि तिच्यावर दोन्ही भिंतींवर अर्धवर्तुळाकार पसरलेली छोटीशी लायब्ररी होती. त्या कपाटावर ग्रीसमधील एका छोट्या खेड्यात घेतलेली, बास्केट घेतलेल्या खेडवळ मुलीची भाजक्या मातीची प्रतिमा उभी होती. एक गुडघा दुडून जमिनीवर, दुसरा गुडघा उभा, त्याच्यावर हनुवटी टेकलेली, बास्केटमध्ये फळे, डोळ्यात विलक्षण आर्तता. काय हवं माहिती नाही, पण काहीतरी हवं आहे अशी तृष्णा. सारी खोली म्हणजे शुभ्र फुलांनी मोहरलेलं चेरीचं झाड होतं. जपानमध्ये पाहिलेली पांढऱ्या व फुलांच्या कारंजाप्रमाणे दिसणारी ती झाडं व चित्रांच्या छोट्या छत्र्या घेऊन डौलानं त्यामधून तरंगत जाणाऱ्या जपानी स्त्रिया यांच्या आकृती त्यांच्या मनावर कशिद्याप्रमाणे रेखाटलेल्या गेल्या होत्या. पण तो शेवाळी पडदा, तो मात्र एखाद्या व्रणाप्रमाणे वाटत होता. 3 खिडक्यांना 3 व्रण, सडत चाललेल्या जखमेप्रमाणे. ते वाऱ्यानं फडफडले म्हणजे साकळलेलं रक्त वेदनेनं ठसठसल्याप्रमाणे वाटे. दुकानात ते कापड घेताना त्यांनी आपल्या बायकोला शांतपणे स्पष्टपणे सांगितलं होतं की त्या कापडामुळे खोलीतील वातावरणावर मोठे मोठे ओरखडे उठतील. रंगसंगती ही एखाद्या गीताप्रमाणे आहे. एका बेसूर रंगानं सारे रंग कोसळून मृत होतात. ही गोष्ट या लोकांना समजणार तरी कधी? एखाद्या प्याल्यात गडद लाल माधुरीचे उंची मध्य ठेवावे त्याप्रमाणे ती खोली, तिच्यातील भावजीवनांचा तरल गंध. पण एखाद्या गोष्टीचा आग्रह धरून लोकांना पटवून द्यावी एवढा लोकांविषयी आदर त्यांना कधीच वाटला नव्हता. एखाद्या जाणत्या माणसानं असल्या घाणेरड्या सडलेल्या प्रेताप्रमाणे दिसणाऱ्या रंगाचं कापड निवडून द्यावं याची त्यांना विलक्षण शरम वाटली होती आणि कुणीतरी एकदम अंगावर घाण टाकावी त्याप्रमाणे अंग आखडून त्यांचं मन मूक झालं होतं. आमचं तुम्हाला काहीच पसंत पडत नाही हेच खरं, कापड विकत घेतल्यावर त्यांची पत्नी आतापर्यंतच्या अनुभवानं चिमलेल्या आवाजात म्हणाली. आणि हे एका दृष्टीने खरंही होतं. आजपर्यंतच्या 20 वर्षात तिच्या आवडीसाठी किंवा तिला खुश करण्यासाठी त्यांनी काहीही केलं नव्हतं. त्यांनी स्वतःच्या साऱ्या सुटांचा रंग सूर्याच्या बदलत्या आकाशात 10 वेळा तपासून पसंत करण्याची पद्धत ठेवलेली होती. तिने त्यांच्याकरता 1-2 टाय आवडीने घेतले होते. त्यातील एकाची 10वी रेख फारच जाड म्हणून व दुसऱ्याचा रंग मांजर ओकल्याप्रमाणे होता म्हणून त्यांनी ते दोन्ही ड्रायव्हरला देऊन टाकले. इतकेच नव्हे तर खोलीतील रंगसंगतीशी जुळेल असं पातळ असेल तरच तिला त्या खोलीत बसता येत असे. बागेविषयी तेच. ओल्या चिंब आठवणी जाग्या करून गत आयुष्यावर जांभळसर मोहिनी टाकणारा 1000 डोळ्यांचा रातराणीचा सुगंध तिला हवा होता. पण त्यांनी
टपोरा, उन्मत्त वाटणारा, पायाखाली तुडवलेल्या रानफुलाप्रमाणे गेल्या आठवणीकडे तुच्छतेने पाहणारा धुंद मॅग्नोलिया लावला होता. जीवनाचा प्रत्येक थेंब जिभेवर तळ ठेवून चावल्याखेरीज कधी स्वीकारून त्यांनी पुढे पाठवला नाही. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला डोळा होता, पण त्या डोळ्यात फक्त त्यांच्या प्रतिबिंबाचंच लेणं कोरलेलं होतं. तिच्या व्यवहारी वृक्ष कांबळ्याप्रमाणे खरखरीत मनाविषयी त्यांना अत्यंत तीव्र पण मूक तिरस्कार होता. लायब्ररीला तर ते तिला स्पर्शही करू देत नसत. थॉम्सन, फ्लेकर, बर्टन, गॉटिये, लिओपार्दी, ग्रीक अँथॉलॉजी, चिनी कविता, त्या साऱ्या पुस्तकांना काही विशिष्ट जागा होत्या. त्या ठिकाणीच त्याचे जग मूर्तीच्या डोळ्यातील माणकाप्रमाणे ज्वलंत तळपत असे. थॉम्सन कवीच्या बाजूला फ्लेकर कवीचे हसन नाटकच हवे. आर्त, विव्हल मन, पौर्वात्य जीवनाच्या कल्पने शेजारी धुंद रगेल बेबंद लकेरीच्या बाजूलाच सारखे तळमळत आहे. या विरोधातच जीवनाची कलात्मक संगती आहे. सारी गात्रे मोहळून टाकणारे, शारीर वासनांनी फेसाळलेले, उष्ण झालेले संगीत आणि आसुडाच्या आघातांनी उडणाऱ्या रक्ताचे ओले किरण, मनाभोवती घिरट्या घालणारी आठवणींची शुभ्र कबूत्र आणि जीवनाला आठवणीचा एकही कंगोरा नाही, अशा तऱ्हेने नागिणीप्रमाणे अंग वळवत जाणारी अग्निदेहाची स्मृतीहीन ओठांची नर्तकी, दगडव्या दुःखाकडे स्थिर नजरेने पाहणारी बुद्धाची शांत प्रसन्न दृष्टी आणि जिवंत शरीरातून तोडून काढलेल्या रसरशीत मांसखंडाचा ओला लाल भडक रंग, स्मशानातील थडग्यावरील पुरुषांच्या छायेत क्षणाचा स्वर्ग उपभोगणारी कुत्तरड्यांची जोडी, ही सारी त्याच अनुभवात आली पाहिजेत. कारण एकाशिवाय दुसऱ्याला काहीच अर्थ नाही. थॉम्सनच्या शेजारी फ्लेकर आणि बर्टन पाहिजेच. शिवाय त्या पुस्तकांच्या कातडी बांधणीमध्ये असाच विरोध होता. थॉम्सन करड्या रंगाचा, तर फ्लेकर काळसर लाल रंगाचा. बर्टनच्या पुस्तकाला पिवळसर हिरवा रंग होता. सारी एकत्र असता मोरपिसांवर लाल रंग टाकावा त्याप्रमाणे वाटे. आयुष्य झकावून टाकणाऱ्या गहिऱ्या नैराश्याच्या बाजूला उष्ण रक्ता मांसांच्या वासनांच्या काव्य ओळी, मोरपिसावर लाल रंग, शुभ्र वक्षस्थळावर निळ्या सुरीची लाल जखम, स्पेनमध्ये पाहिलेल्या बैलांच्या युद्धामधील काळ्या बैला शेजारी वाळूत पडलेले पुढचाभर काळे रक्त, फ्रेंच हॉटेलमध्ये गाणाऱ्या मुलीने शुभ्र उरोजाने तटाटलेल्या सॅटिनच्या धाग्यावर लावलेले टपोरे काळसर लाल कार्नेशन फूल. थॉम्सन शेजारी फ्लेकर बर्टनच पाहिजेत. एकदा चुकून तिने त्या पुस्तकाची जागा बदलली. त्या दिवशी त्यांनी चहाही घेतला नाही. त्यांना तिचा राग आला नाही, पण डोळे मिटून पडलेल्या कुत्राच्या पिलाप्रमाणे वाटणाऱ्या तिच्या मूढ मनाविषयी मात्र त्यांना फार कीव वाटली. हिला सारे समजून सांगायचे तरी कसे? आयुष्याला एखाद्या लिलीच्या फुलाची सुबक रेखीवता पाहिजे. एखाद्या विशाल हिऱ्यात ज्योतीचं प्रतिबिंब असावं, त्याप्रमाणे अनुभवाला कोरीव जिवंत आकार हवा. भावनांचा वेडा गुंतवळा असण्यापेक्षा स्वप्नमय गोफ हवा. माणसं काय, ते अनुभव स्वीकारण्यासाठी, त्यांना जतन करण्यासाठी निर्माण केलेली क्षुद्र मातीमोल यंत्र आहेत नुसती. पण हे तिला समजावून सांगायचं तरी कसं? ती पुस्तकं हलवल्याने त्यांची मोहिनी शतशः फुटली. हे हिरवट पडदे या खोलीतील मुग्ध कोमल सौंदर्यावर अत्याचार आहे. फारच क्रूर जखम आहे. बाळपेक्षाही क्रूर. त्यांचा मुलगा बाळ हा त्यांच्या मनावरचा व्रण होता. गेल्या 15 वर्षात त्यांनी त्याच्या नावाचा उच्चारही केला नव्हता. त्यांच्याकडून त्याच्या आईला दर महिन्याला पत्रे येत.
उत्साहानं डवरलेल्या मोठ्या डोळ्यांच्या आपल्या 2 मुलांचे फोटो त्यांनी घरी पाठवले होते. सुनबाई दर संक्रांतीला काटानं काटा मोजून घ्यावा असा सुरेख नितळ हलवा, गुलाबाची फुले वर भरलेल्या रेशमी पिशव्यातून पाठवत असे. पण त्यांनी मात्र त्या फोटोकडे नजर टाकली नाही की हलव्याचा दाणा तोंडात टाकला नाही. त्यांच्या वाटणीला बाळ मेला होता आणि बाळच जिथे मेला तिथे त्याला बायका पोरे कोण असणार. बाळने ज्यावेळी त्यांनी त्याच खोलीत घाणेरडा शर्ट, भडक काळ्या रंगाची कॉर्डरॉय पॅन्ट, त्याला पाहताच उग्र वास यावा त्याप्रमाणे त्यांचं डोकं दुखू लागलं होतं. आपण कॉलेज सोडणार आणि मुंबईला जाणार असं सांगितलं त्याच वेळी बाळ त्यांच्या आयुष्यातून निघून गेला होता. पण त्याचं पत्र घरी आलं की त्यांच्या किंचित फिकट चेहरा मनस्तापाने कुसकरल्यासारखा होत असे आणि तासनतास खाली मान घालून ते खुर्चीत बसून राहत. बाळ हा त्यांच्या आयुष्यावरील कधीही न पुसला जाणारा डाग होता. बाळचा मुंबईला लोणच्याचा फार मोठा व्यापार होता. कॉलेज सोडून तो घरातून बाहेर पडला त्यावेळी त्यांनी एक पैचीही मदत मागितली नव्हती. पण आज त्याचं मुंबईला घर होतं. पण प्रिन्सिपॉल ठकारांनी मात्र त्याचं नाव टाकलं. आपल्या मुलानं लोणच्याचा व्यापार केला ही नुसती जाणीव जरी जिवंत झाली तरी त्यांचं मन लाजेनं करपून जात असे. लहानपणी केवढ्या आशेने, कौतुकाने आणि त्यांनी बाळला लायब्ररीतील चित्रांची पुस्तकं दाखवली होती. मायकेल अँजेलोचा भव्य अतिमानवी मोझेस, टिशियनच्या रसरशीत जिवंत रंगाचं ऐश्वर, व्हर्मीरची प्रकाशाची विणलेली नाजूक वस्त्र, एखाद्या अंधुक आठवणीनं हृदयात कोळ्याचं जाळं बांधावं त्याप्रमाणे वाटणारी रेब्रॉची चित्र आणि वेलास्केसचा क्रूर, निबर, महत्वाकांक्षेने झिंगल्याप्रमाणे वाटणाऱ्या 10व्या पायस पोपचा पोर्ट्रेट व त्यातील ब्रशाला प्रत्येक बोलानं रक्त निर्माण करणारं अंग कौशल्य यांची त्यांनी कितीतरी बीज बाळाच्या मनावर फेकली होती. ज्या चेहऱ्यामुळे हजारो गलबत समुद्रात ढकलली गेली व इलियमचा गगनचुंबी प्रासाद व मनोरथ धुळीला मिळाले, तिच्याविषयी आपल्या नितळ पापड्या मिटून ते बोलू लागले की त्यांना बाह्य जगाचा विसर पडेल. शब्दात दडून गुप्त असलेल्या पर्यांचं मंदिर सौंदर्य, पंखांचे शब्द एकत्र येताच निर्माण होणारी निळसर स्वप्न ही सारी त्यांनी खेळणी मांडावी त्याप्रमाणे बाळपुढे ठेवली होती. पण बाळाचं आयुष्यच वांझोट निघालं. त्याने आपणहून कधीही काव्याचं पुस्तक उघडलं नाही. एखाद्या षोडशेप्रमाणे वाटणाऱ्या काव्य पंक्ती पाहून त्याला कधीही वेडावल्यासारखं झालं नाही. शेवटी तर आपण लोणच्याचा व्यापार करणार असे सांगून त्यांनी त्यांची सारी स्वप्ने फोडून टाकली. त्यांच्या मॅग्नोलियावर थुंकून त्याने तो घाणेरड्या शेवाळी डबक्यात टाकून दिला. तो गेल्यावर प्रिन्सिपॉलनी दरवाजा बंद केला. नंतर अर्धा तास त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांच्या आयुष्याच्या पाकळ्या गळत होत्या. मग मात्र त्यांची मनाची जखमी भाग कठोरपणे डागणी देऊन निर्जीव केला गेला. बाळाभोवती पसरलेल्या मेल्या स्वप्नांबरोबरच त्यांचं प्रेम त्यांनी तिकडे कोरड्या डोळ्यांनी फेकून दिलं. डुकरीणीला भसाभसा पिले व्हावी त्याप्रमाणे बाळला पैसा मिळत गेला. पण प्रिन्सिपॉलचा मात्र निर्वंश झाला. ज्याने आयुष्यात काव्याची एक ओळही लिहिली नाही, एखाद्या फुलाच्या गंधावर मोहित व्हावं त्याप्रमाणे ज्याला एका शब्दाचाही रंग, स्वर, पोत आवडला नाही, त्याला आपला मुलगा मानायलाच त्यांचं मन तयार नव्हतं. बाळ हा त्यांच्या मनावरचा मळकट, हिरवा, घाणेरडा पडदा होता. तो पडदा त्यांच्या संगमरवरी सौंदर्य विषयात फडफडला. सोन्याचे रेषाकाम असलेली पाईप त्यांनी उचलली पण त्यांचा हात थरथरू लागला. ती काही केल्या पेटीनं ती तशीच त्यांनी परत ड्रॉवर मध्ये टाकली. त्यांनी कपाटाचं दार उघडलं. थॉम्सन बाहेर काढला व पोळलेल्या दुःखानं, वेढावलेल्या मनानं, सावलीत आंधळेपणाने हिंडावं त्याप्रमाणे ते त्या कवितांमधून हिंडू लागले.
त्यातून हृदयाला घरे पाडणारा आर्त उसासा ऐकू आला. त्यात संधी प्रकाशात एक एक गळून पडणाऱ्या पानांची विकलता होती. थडग्यावर ओलं चांदणं पसरावं तशी सावळी हुरहुर होती. सारे शब्द स्वप्नांच्या भूतांप्रमाणे वाटत. तनम ओले वस्त प्रसरल्याप्रमाणे दिसणाऱ्या वाळूवर पावलं उमटून लाटांनी पुसून जावीत त्याप्रमाणे अश्रू भरलेल्या डोळ्यांच्या ओळी सुरू होत विरून जात होत्या. यू वेंट युअर अनरिमेंबरिंग वे. तू आलीस आणि आल्या पावली, ओल्या पावली तशीच निघून गेलीस. नथिंग बिगिन्स, नथिंग एंड्स. प्रत्येक अनुभवाला दुःखाची, रक्ताच्या थेंबाची किंमत द्यावी लागते. फुल फुलतं आणि तितक्याच सहजपणे नाहीसं होतं, पण त्याची आठवण मात्र मनात घर करतं व सारखी झळू लागते. फ्लेकर बर्टन. वाळूच्या लहान मोठ्या उंबरठ्यावरून लाख चांदण्याच्या गडद मखमली आकाशाच्या पार्श्वभूमीवर उंटाचा कारवा डुलत डुलत चालू लागतो. मध्याप्रमाणे गडद रंगाचे हिंदी गालिचे आणि बगळे व मगरी यांची चित्र कोरलेल्या तलवारी घेतलेले व्यापारी समरकंदाच्या प्रवासाचं गाणं सोन्याच्या आवाजानं गाऊ लागतात. 2-4 सोन्याच्या दिनारांसाठी. छट. For lust of knowing what should not be known, we take the golden journey to Samarkand. त्यांच्या भरदार आवाजानं आकाशाचा पडदा थरथरला. वाळूवर पडलेल्या राक्षसी सावल्या क्षणभर जागा झाल्या आणि वाळूचा कण कण मोहरून उठला. प्रिन्सिपॉल ठकारांच्या मनावर पडलेलं कृष्ण वस्त्र जळून गेलं आणि उत्कट आनंदानं ते ज्योतीप्रमाणे कंपित झाले. इराणी सुरईतील मद्यानं आरक्त झालेल्या डोळ्यांचे शब्द, हुरीच्या लवचिक नृत्यानं बेहोश झालेल्या ओळी, बर्टनच्या अरबी स्त्रीप्रमाणे मस्त मदालसा विवस्त्र वाटणाऱ्या आठवणी, काळाचा रूक पक्षी उडाला म्हणून सांगण्या उमर खय्यामचा कलंदरी आवाज, फुलांची छाया पाण्यात पहावी, बांबूची छाया चांदण्यात आणि सौंदर्यवतीची छाया नाजूक विणलेल्या पडद्यावर पहावी, असं चोखंदळपणे सांगणारा रसिक चिनी कवी. हे सारे त्यांच्या मनात भिरभिरू लागले. एखाद्या जांभळ्या पिवळ्या ठिणग्यांची चवरी ढाळावी त्याप्रमाणे त्यांची स्मृती गदगदली व तिच्यातून रंगीत ओळी आणि चित्र यांच्या ठिणग्या उडू लागल्या व इंद्रिय उन्मत्त करणाऱ्या मदिर सुखाने त्यांचे डोळे भारावून गेले. पण या मोहिनीचे वस्त्र कुणीतरी झटकल्याप्रमाणे ते बेहोश जग नाहीसे झाले. कुठून तरी आवाज ऐकू आल्यासारखं त्यांना वाटू लागलं. घोगरे, कठोर, अपरिचित, करवतीच्या दातांप्रमाणे, सर्पाप्रमाणे लपलपणारे. आम्ही काहीतरी सुंदर स्वप्नमय निर्माण केलं. आमच्या हातात मातीचा मानव झाला, शब्दांची वारुणी झाली, अनुभवांची अमर पुष्पे झाली. नाहीतर क्षुद्र तू आणि तुझे भिकार डागाळलेले जग, त्यात तुझा घाणेरडी शेवाळी पडदा. प्रिन्सिपॉलनी पुस्तकं परत ठेवली व ते कातडी खुर्चीत बसले. बाळच्या स्मृतीचा काटा काढून टाकता आला. शिवाय त्याचा अपराध एका सामान्य व्यक्तीविरुद्ध आहे. एका क्षुद्र व्यक्तीचा जास्त क्षुद्र मुलगा लोणच्याच्या वाप्यारात पडला काय किंवा जास्त पुढे जाऊन राजकारणात पडला काय, सारखंच. आपण दोघेही काय आपले मडक्याच्या तुकड्यासारखे. आयुष्य काय आज आहे उद्या नाही. होकुसायच्या चित्रातील महान लाटेखाली अंग चोरून बसलेली आपण भिकार माणसं. पण हा खिडकीवरचा पडदा. डेगा होकुसायच्या चित्रांसमोर, थॉम्सन, खय्याम, ग्वाटियेच्या पुस्तकांसमोर, कापरी बेट्याच्या अजर सौंदर्याच्या स्वप्नमय जगात हा हिरवट मळकट पडदा निर्लज्जपणे फडफडत असावा, ही कल्पना त्यांना असह्य झाली. त्या मंगल चिरंतन जगावर जणू आपण ठुमकी टाकली. काहीतरी अक्षम्य, अतिशय घाणेरडं, पाशवी कृत्य केलं अशी जाणीव त्यांना झाली. त्यांच्या डोळ्यांच्या कडा जळल्यासारख्या होऊ लागल्या व त्यांच्या शरीरातील कण कण विखारी शर्मेनं, दुःखानं,
सारखा तळमळू लागला. धन्यवाद.